नमस्कार. आज आपण शिकणार आहोत. काय लिहिलंय बोर्डवरती मी? आता तुम्ही इथे गॅप कशाला दिला आहे? कारण इथे तुमचं नाव लिहायचे आहे किंवा बोलताना कोणी विचारलं व्हॉट इज युअर नेम, माय नेम इज, इथे तुमचं नाव राहील. तर आज हे तर आपण साधं इंग्लिशमध्ये सांगतो, मग आपल्याला येतं मग प्रॅक्टिस केल्याने. तर जापनीजमध्ये कसं येईल ते? व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम जापनीज भाषेमध्ये आपण शिकू आता. तर त्याच्यामध्ये जापनीज भाषेमध्ये राहील नामाय वा नाम देस का. काय राहील? व्हॉट इज युअर नेम म्हणजे जापनीजमध्ये आपण कसं विचारू? नामाय वा नाम देस का. आता व्हॉट इज युअर नेम, नेम म्हणजे नाव, आणि तसंच जापनीजमध्ये नामाय वा हा शब्द आलेला आहे. कोणता शब्द आलेला आहे? नामाय वा. व्हॉट इज युअर नेम, माय नेम इज शमू. तुमचं नाव काय आहे? माझं नाव शमू आहे, असं मराठीत आपण बोलतो. तसं जापनीजमध्ये वाताशी नो नामाय वा असं विचारलं तर त्याचे उत्तर काय राहील? नामाय वा नाम देस का असं विचारलं. काय विचारलं? नामाय वा नाम देस का. कसं विचारणार? नामाय वा नाम देस का असं विचारलं तर त्याचे उत्तर आहे वाताशिनो नामाय वा समुदिस. वाताशिनो नामाय वा समुदिस. वाताशिनो नामाय वा, नामाय वा नंतर नाम, नामाय वा म्हणजे नाम आणि समुदिस. या प्रकारे जापनीजमध्ये विचारायचं. समजलं का? समजलं? बोलत चला. आता दुसरं आपण घेऊ गुजरातीमध्ये. हेच प्रश्न विचारू, व्हॉट इज युअर नेम. तर गुजरातीमध्ये तमारू नाम छू से. कसं लिहिणार? लिहिणार पण, आणि गुजराती आपण इथे असं लिहू तमारू. तमारू नाम असं आपले मराठी लिहायचं. तमारू नाम छू से गुजरातीમાં મારો नाम काय उच्चार आहे? मारो नाम समू से. या प्रकारे राहील तमारू नाम छू से गुजरातीમાં. आणि मल्याळम ही भाषा आहे, त्याच्यामध्ये कसं विचारतात? व्हॉट इज युअर नेम असं सांगितलं तर काय आहे? निंद पैर एन्नाण. काय सांगणार? निंद पैर एन्नाण. निंद पैर एन्नाण म्हणजे व्हॉट इज युअर नेम. म्हणजे आपलं फक्त तिथं निंद पैर एन्नाण विचारलं व्हॉट इज युअर नेम मल्याळममध्ये. निंद पैर एन्नाण म्हणजे फक्त आपलं नाव सांगायचं शमू तरी चालेल. आणि पंजाबी भाषेमध्ये आपण सांगू आता व्हॉट इज युअर नेम. पंजाबी भाषेमध्ये भाषेमध्ये तोडा नाम की है. तोडा नाम की है. आता पंजाबी भाषेमध्ये आणि पंजाबी ते बोलण्याची त्याची पद्धत आणि आपल्यामध्ये जी भाषेमध्ये फरक पडतो. तरी तोडा नाम की है. व्हॉट इज युअर नेम पंजाबीमध्ये काय सांगणार? बरोबर, तोडा नाम की है. तर त्याच्या हिंदीमध्ये सांगणार म्हणजे त्या पंजाबीमध्ये मेरा नाम शमू है करके इथे ऐसे बोलना. मेरा नाम शमू है करके. आपू भाषा आपको आखणार आहे तो नाव काय है. वसाई भाषा आपको आखते हैं तो नाव काय है. पुस्तक नाही एकदम वर आलो. काय आखते हैं आपको? तो नाव काय है. उत्तर आपको आखते हैं माँ नाव, अखिन आपको नाव आखते हैं. माची भाषा में आपको क्या आखते हैं? तो नाव काय है. तो नाव काय है. हे हा शब्द आहे, थोडा फरक होतो. समजलं का? तर या प्रकारे आपण हे शिकलो आहे. समजलं का? ओके.